तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही शब्द बोलून दाखवणार आहे। ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। दिला तर दणका आणि मोडला तर मणका, बोलीन फक्त एकदाच आणि झुकली तर मुजराच, तोही फक्त शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आणि तोही फक्त शिवछत्रपती शिवाजी महाराजांसाठी। हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलाच्या कपाळाला घाम फुटला, मावळ्यांच्या उठल्या तलवारी, मावळ्यांच्या उठल्या तलवारी, मुघल पळती माघारी। राजे राजे तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात ना, मुघलांनी सुद्धा भगवाच फडकवला असता। असे राजाचे गुणगान करण्यासाठी मी सिद्धी राकेशभू येथे उपस्थित आहे। रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता। अरे विचारा त्या सह्याद्रीला माझा शिवबा कोण होता, अरे विचारा त्या सह्याद्रीला माझा शिवबा कोण होता। तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त माझ्या शिवबांच्याच हृदयात होती, फक्त आणि फक्त माझ्या शिवबांच्याच हृदयात होती। 19 फेब्रुवारी 1630 साली शिवबांचा जन्म झाला, पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला आणि पुत्र या मातीला झाला। मग ही सारी जनता बोलू लागली, किसी के पेट में से पाप पैदा होता है तो किसी के पेट में से सांप पैदा होता है, तो किसी के पेट में से बाप पैदा होता है। लेकिन जिजाऊ एक ऐसी माँ थी जिसके पेट में से बापों का बाप शिवबा पैदा हुआ था। मग काय परिवर्तन केलं या बापाच्या बापानं? एक दिवस शिवबा दरबारात खेळत होते, तेव्हा काही सरदार असे ते बायकांचा नाच पाहत होते। मग बाळराजे शिवबांना हे काही कळेना, मग तेही पडद्यातून लपून बायकांचा नाच पाहू लागले। मग ते बाळराजे बायकांचा नाच पाहत आहेत असे एका दासीने पाहिलं। ती दासी पळत मासाहेबांकडे गेली व त्यांना म्हणाली, मासाहेब आपले बाळराजे पडद्यातून चोरून बायकांचा नाच पाहत आहेत। मासाहेबांना राग आला, नाक पुढे लाल झालं व मासाहेब तसंच राग करत शिवबांकडे आला व त्यांना म्हणाल्या, त्यांच्या पाठी धाकाटा घातला आणि त्यांना म्हणाल्या, शिवबा तुला बाया नाचवणारे नाही तर बाया वाचवणारे शिवबा व्हायचंय। चंद्रकांत डोळसे नावाचे व्यक्ती खूप छान लिहितात। ते म्हणाले की एक दिवस मी 70व्या वर्षी एका म्हातारीला कोर्टाच्या बाहेर पाहिलं।